फातिमा बडी बेगम म्हणजे आली आदिलशाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपकार. कोणी घेन पुढाकार साऱ्यांनी मानली हार. तितक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को. आणि त्याने विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान, जिता जागता जरूर शेतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झाले दरबारात, खान निघाला मोठा गुडगुड. त्याचे घोडदाड पायजड, फौज फाटले बक्कड. अंगीदा हत्तीचा वड, पानारा कापी चढचढ. वाटेत भेटेन त्याच्या चिरडीत ठेसील. खानाच्या सेना निघाली, देवड उद्ध्वस्त केली. आया बहिणींची अक्रूर लुटली. कोण कोण रोखणारे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगार, पलीकडे इंग्रज. तो हेच बोलू लागला, राजाची सेना मुठभर. खानाला कसा थोपणार, काही लढवावा होणार. चिंतेत पंत सरदार, अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा. गनिमाला कसा टेचावा, डोक्यात गणी बिकावा. भेटीचा धाडला सांगावा, प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान हनुमानाने जाणवे शक्तीची, करीला काही कल्पना योक्तीची. हजी जी 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 जी. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता. लक्षीदार शामियानाला शामियानात खान डौलत डुलत आला. सय्यद बंड त्याच्या संगतीला, संयमात संगती वाहला. शिवबाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारी तो हसरी. रोखून नजर घैरी गिरहली जी 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 जी. राजाला खानानं आलिंगन दिलं आणि दगा केला. ओटामंदी बिजोड कल्ला. वाघन खानचा मारा केला. तर फाटलं पोटाला. तिरघतव सांगला. खानाचा वार फुका गेला. खानावर बदला. तितक्यात महाराजांनी ओटामंदी बिजोड कळला. वाघन खानचा मारा केला. बाहेर